हॅलो फ्रेंड्स, आज आपण अमेरिकेतल्या पार्कबद्दल माहिती मिळवूया. तर हा आहे पुलन पार्क. 1887 मध्ये याची स्थापना झालेली आहे. हा पार्क नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये रॅली या शहरामध्ये आहे. तर या पार्कमध्ये वेगवेगळ्या अशा राईड्स आहेत. ही बोट राईड, तर बोट राईडमध्ये बसण्यासाठी मुलांची हाईट 30 ते 54 इंचमध्ये असायला पाहिजे, तर ते राईड करू शकतात. आणि जर वय 1 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी ही राईड फ्री आहे. इथं आपण तिकीट काढू शकतो. पर पर्सन $2 आहे, $2. आणि कॅरोसेलमध्ये बसण्यासाठी 42 इंच हाईट पाहिजे. जर 42 इंच नसेल तर ते मुलं पॅरेंट्ससोबत राईड करू शकतात. तर पॅरेंट्सला सेपरेट तिकीट काढावं लागतं. तर आमची एक चूक झाली, इथं साईडला कडेला नव्हतं बसायला पाहिजे, कारण की कडेचे जे घोडे आहेत ते वर खाली होत नाही इथं आणि मधले होतात. ही आहे छोटीशी ट्रेन, मिनी ट्रेन. तर मिनी ट्रेनमध्ये बसून आपण पार्कमधला आजूबाजूचा परिसर पाहू शकतो. तर मुलांना याच्यामध्ये खूपच मजा येते. इथे आवाज वगैरे ट्रेनचा वेगळा येतो, हॉर्न वगैरे वेगळा आहे आणि संपूर्ण पार्कचा व्ह्यू आपण पाहू शकतो या ट्रेनमध्ये बसून. हा आहे आजूबाजूचा परिसर. इथे असा वेगळा असा शेप केलेला आहे. हा शेप आहे सिंहासारखा. इकडं हा खारुताईसारखा शेप आहे. या पार्कला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. तर ते कॅरोसेल आहे, ते 1900 मध्ये स्थापन झालेलं आहे. वरती आपण कॅरोसेल आणि खाली मिनी ट्रेनचा सिम्बॉल पाहत आहात. हे सगळं लाकडापासून बनवलेलं आहे. खाली टाकलेलं हे झाडं वगैरे आपण पाहत आहात. इथे मुलांच्या वयोगटानुसार वेगवेगळे खेळ आहेत. इथे मुलं वाळूमध्ये खेळत आहेत. इथे आहे हिरवळ. तर हिरवळीवर आपण असं शांतपणे बसू शकतो. इथे गर्दी पण नाही आहे, काही नाही. इथे ह्याच्या मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि हा खालचा सरफेस तुम्ही पाहिला असेल, असं लाकडासारखा आहे. इथे खाली पण हे लाकडाचंच टाकलेलं आहे, तर मुलांना पडल्यावर पण काही होऊ नये म्हणून. इथे प्रत्येक ठिकाणी अशा डस्टबिन ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे इथं कचरा दिसतच नाही कुठं. इथं कॅफे, तर कॅफेमधून आपण काही खायला घेऊ शकतो, स्नॅक्स वगैरे. आणि इथे बसून आपण खाऊ शकतो. इथे टेबल्स येतं. कॉन्सर्ट सिरीज आहेत, म्हणजे वेगवेगळे असे म्युझिक शो किंवा अजून काहीतरी नवीन शो इथे असतात. तर त्या शोला काही तिकीट नसतं, ते फ्री असतात. हा एक ट्रेनचा डब्बा. तर ट्रेनचा डब्बा कसा आहे तो आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर हे सीट्स वगैरे असे बनवलेले आहेत. आता आपण बाहेर येऊया. इथे मुलांसाठी वेगवेगळे असे खेळण्यासाठी बनवलेले आहे. आता हे वाळूमध्ये खेळण्यासाठी, असं वाळू भरण्यासाठी आहे.
इथे आहे वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे खेळ आहेत. त्यांच्या वयानुसार असे बनवलेले आहेत. तर खाली असं हे रबराचं बनवलेले तुम्ही पाहत असाल. तर त्याच्यामुळं खाली पडलं तरी लागत नाही. ते मऊ आहे. लहान मुलांसाठी हा पार्क छान आहे. म्हणजे एक्स्ट्रा अशा ॲक्टिव्हिटीज पण आहेत, राईड्स आहेत. राईड्समध्ये आहे मिनी ट्रेन, बोट, कॅरोसेल. तर असा आहे हा पार्क. थँक्यू.